कापूस आणि सोयाबीनच्या दरवाढीसाठी मोर्चा काढलेल्या रविकांत तुपकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। सोयाबीन आणि कापसाला दरवाढ मिळावी यासाठी तुपकर आज विधान भवनावर धडकणार होते, मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी हा मोर्चा अडवला आणि तुपकरांना ताब्यात घेतले। आजचा अधिवेशनाचा 9वा दिवस आहे नागपुरातला। या सगळ्या दिवसांदरम्यान शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांचा उल्लेख झाला, मात्र ठोस असा काही उपाय निघू शकला नाही, त्यामुळे तुपकर या ठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। काल मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये निवेदन दिलं, त्यात सोयाबीन आणि कापसाच्या भावासंदर्भात काही उल्लेख नाही। अहो, हे मुख्यमंत्री म्हणजे बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी आहे। मुख्यमंत्र्यांना फारसं कोणी महाराष्ट्रात सिरियस घेत नाही। ते मुख्यमंत्री झाल्यावर म्हणले महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील, हे काही आत्महत्या होणार नाही। आणि हे मुख्यमंत्री झाल्यावर सगळ्यात जास्त आत्महत्या वाढल्या। हे पनवती आहे महाराष्ट्राला। असंविधानिक पद्धतीने यांनी सरकार बनवलं, त्यांच्यावर नाही कारवाई होत। तिथे कायदा मोडला गेलाय, तिथे कारवाई होत नाही, पण आमच्या सामान्य शेतकऱ्यांवर कारवाई होते। हा, इथं किडण्या विकायला शेतकरी आलेले आहेत, लिव्हर विकायला आलेले आहेत, कर्जमुक्ती हे शेतकरी म्हणतात। हे शेतकरी म्हणतात आमच्या किडण्या 75,000ला घ्या, आम्हाला कर्जमुक्त करा, आमचं लिव्हर घ्या, आमचे डोळे घ्या, पण आमचं कर्ज सरकारने फेडावं।